गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर आज आपण पाहूया युनिवर्स आपल्याला मॉर्निंग मेसेज काय देतं आहे, करंट एनर्जीज काय असणार आहेत. युनिवर्स, एंजल्स प्लीज गाईड करा. आज तुमचा डिवाइन टायमिंगमध्ये काय मेसेज आहे व्ह्यूअर्ससाठी, आजची करंट एनर्जी काय असणार आहे, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा. दोन मेसेजेस आलेले आहेत. रास पाहूया आपण. सगळ्याच राशींसाठी हा असतो मेसेज. गाईड करा एंजल्स. दोन रास आलेले आहेत. पहिली रास पाहूया. मीन रास. मीन म्हणजे पायसिस. मीन राशीसाठी जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल मीन रास, तर तुमचा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. मीन रास ओम महालक्ष्मी नमः. धनु. धनु म्हणजे सॅजिटेरियस. दुसरी धनुरास आलेली आहे, धनु सॅजिटेरियस. ओम विष्णवे नमः. धनुराशीसाठी हा मंत्र आहे ओम विष्णवे नमः, जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर. आणि मीन राशीसाठी आहे ओम महालक्ष्मी नमः. तर चला आपण एंजल्सचा पहिला आज मॉर्निंग मेसेज पाहूया. करंट एनर्जीज काय आहेत आपल्या व्ह्यूअर्सची. येस, नक्कीच येस. जर कुठल्या गोष्टींचा विचार तुम्ही करत असाल, कुठल्या गोष्टींसाठी हो नाही चालू असेल, तर युनिवर्स म्हणत आहे येस. काल नो होतं, आज येस आहे. आणि इकडे प्लीज फॉरगिव्ह मी. नक्कीच कालचा मेसेज होता नो. तुम्हाला पहिलंच सांगितलेलं, जर युनिवर्स तुम्हाला कुठली गोष्ट द्यायला डिले करत असेल तर ते पूर्णपणे नकार आहे असं समजू नका. थोड्या वेळसाठी पॉज घ्या. आणि आजचं युनिवर्सचा इकडे मेसेज आहे येस, आणि दुसरं आहे प्लीज फॉरगिव्ह मी. तर नक्की जर तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफसाठी, रोमॅन्टिक लाईफसाठी पाहत असाल इकडे, तर नक्कीच तुम्हाला युनिवर्सने येस आणि प्लीज फॉरगिव्ह मीचा मेसेज आलेला आहे. जर तुमचं पूर्णपणे सेपरेशन असेल, ब्रेकअप असेल, किंवा नो कॉन्टॅक्ट असेल, डिवोर्सही असाल, सिंगल असाल, जे तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, लव्ह लाईफमध्ये, किंवा ज्या कुठल्या तुमच्या सिच्युएशनशिपमध्ये असाल, तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये पण असाल, तर इकडे युनिवर्सने तुम्हाला सांगितलेलं आहे की येस अँड प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणजे तुमचं इकडे रियुनियन कन्फर्म होत आहे. तुमच्या रिलेशनशिपला युनिवर्स इकडे नक्कीच एक दुसरा चान्स देत आहे. तुम्हाला ॲपॉलॉजी येत आहे, माफीनामा येत आहे, किंवा वाईस वर्सा घ्या, तुम्ही तुमच्या पार्टनरकडे माफीनामा मागतात आणि तुमच्या ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत, ज्या तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्या युनिवर्सने इकडे येस हो याचा कौल दिलेला आहे. आणि तुमची जर पर्सनल लाईफमध्ये जर तुम्ही बघत असाल हे, किंवा कुठल्या प्रोफेशनल लाईफवाईज, करिअर लाईफवाईज बघत असाल, तर तुम्ही ज्या गोष्टी योजून ठेवलेल्या तुमच्या करिअरसाठी, बिझनेससाठी, नवीन जॉब संधीसाठी, तर इकडे होकारार्थी उत्तर आलेलं आहे. जे तुम्ही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश आणि बरकत मिळणार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे मी जसं सांगितलेलं की कोणाशी ऑफिसमध्ये भांडणं, तंटा किंवा काय झालेलं असेल, मिसअंडरस्टँडिंग वगैरे, तर तिथे प्लीज फॉरगिव्ह मी, सॉरी हा माफीनामा तुम्हाला मिळत आहे. तर नक्की मला तर इथे जास्त करून रोमॅन्टिक लाईफसाठीच किंवा तुमच्या मॅरिड लाईफसाठीच वाटतं आहे तुम्हाला एक माफीनामा मिळत आहे प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून, आणि येस म्हणून इकडे उत्तर येत आहे. नक्कीच तुमचं युनियन इकडे होत आहे. तुम्ही ज्या कुठल्या तर सिच्युएशनमध्ये असाल तुमच्या लाईफमध्ये, मॅरिड लाईफसाठी किंवा रोमॅन्टिक लाईफसाठी, तर युनिवर्स सांगत आहे तुमच्या रिलेशनशिपला एक दुसरा नवीन चान्स भेटत आहे. येस म्हणून उत्तर आलेलं आहे. आणि प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे इकडे माफीनामा येत आहे. आणि सिंगल जर तुम्ही बघत असाल, तर तुम्ही पण ज्या गोष्टींसाठी, तुमच्या करिअरसाठी म्हणा, किंवा कुठल्या पण फेजमध्ये तुम्ही असाल, आता ज्या गोष्टींसाठी तुम्ही हो नाही असं देवाकडे कौल मागत असाल, तर तुम्हाला तुमच्या पदरी कौल पडलेला आहे. हो म्हणून तुम्हाला युनिवर्सने, एंजल्सनी मेसेज दिलेला आहे. आणि खरंच जर तुम्हाला कोणाची माफी वगैरे मागायची असेल, किंवा तुमच्यासाठी कोणाचा तरी माफीनामा येत असेल, तर तो स्वीकारा. आणि तुम्हाला जर कोणाची खरंच तुम्ही कुठे चूक केलेली असेल, तर तुम्ही त्यांना, त्या व्यक्तीला माफ करा, स्वतः जाऊन माफीनामा मागून घ्या. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जावो. आणि ह्या चॅनलला माझ्या जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. धन्यवाद.